आपल्यासाठी स्पेशल चेअर आहे. मॅचला करूया आपण सुरुवात. पिबनचं षटक, 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आणि पहिला गोलंदाज आला रोहित घरत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खेळला मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना रोहित गुरुनाथ घरत. यावेळचा चेंडू बॅकफुटला राहून फाईनली खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. वन बाउंड चेंडू अडवेपर्यंत एक पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी. 2 धावा मिळाल्या जात आहेत. झक्कास लस्सीचे ओनर अब्दुल चाचा यांचं आगमन होताना दिसतं. एक निस्सीम शिवभक्त. खरं तर असं म्हणतात ना, रक्तगट कोणताही असो, तुमच्या रक्तामध्ये मानवता हा धर्म असणं फार गरजेचं आहे. ते त्यांनी नेहमी राखलंय. रायगड, ठाणे, पालघर परिसरामध्ये कुठे जरी स्पर्धा असेल तरी झक्कास लस्सी हे नेहमी त्यांचा स्टॉल जात असो आणि अनेक तहानलेल्या प्रेक्षकांची तहान ते नेहमी भागवत असतात. असे झक्कास लस्सीचे ओनर अब्दुल चाचा आलेत. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉईंटमध्ये असणारा क्षेत्ररक्षक अंकेशनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फक्त एक धाव मिळाली जाते. सावरकर टेनिस क्रिकेटचे एकेकाळचे सर्व खेळाडू आता संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. रोहित घरत. यावेळचा चेंडू आपण पाहिला अतिशय वेगानं निघून गेलाय. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होतीये. रोहित गुरुनाथ घरत, ज्याच्या नावावरती आतापर्यंत उरण तालुक्यातील मी म्हणेन सर्वात श्रीमंत गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहूया, त्याच्या नावावरती आतापर्यंत 6 बाईक आहेत. गावदेवी गावठाणमधून ओपन फॉर्मॅट खेळणारा हा खेळाडू कव्हरच्या वरतून खेळला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनकडे जाताना दिसतो आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार. आलाय चौकार. ते 7 योगेश पाटीलच्या बॅटमधून आला हा चौकार. पहिलं षटक संपलं. चौकार आल्यानंतर मात्र आज चेंडू निर्धाव आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आराध्य 11 पाटणोली संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 7 धावा. श्री जब तक सूरज चांद रहेगा छत्रपति शिवाजी महाराज आपका नाम रहेगा। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बना बारूद उसको छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की। सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे, जेवढे ग्राउंड मध्ये आहेत उपस्थित सगळ्यांचा। आम्ही सगळे माऊले आहो, माऊलेचा आवाज यायला पाहिजे। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक शेर आणखीन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला कळलं, आणि त्याच्यात एक शेर आहे, माझी दोस्ती समजायला तुझा वेळ लागल, माझी
दोस्ती समजायला तुला वेळ लागल आणि शिवाजी महाराज कोण आहे तुला समजल तर तुला वेळ लागल. क्या बात आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजचा दिवस मोठा यासाठी बोलतो. 1 मिनिट आणखीन घेतो मी भोयर साहेब, कारण 19 फेब्रुवारी पण आहे आणि आज रमजानचा पहिला दिवस पण आहे. क्या बात म्हणजे आहे. किती मोठा दिवस आहे. का एक हिंदूसाठी पण मोठा दिवस, मुसलमानसाठी पण मोठा दिवस आणि मावल्यासाठी पण मोठा दिवस. मी मावला आहे त्यासाठी मला दोन्ही मोठे दिवस आहेत. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणखीन 1 मिनिट. एक है इत्र और एक है चरित्र. हा थोडा हिंदीमध्ये सांगीन. एक है इत्र आणि एक चरित्र. इत्र म्हणजे अत्तर, सेंट, ह्याचा सुगंध लिमिटेड एरियामध्ये आणि चरित्राचा सुगंध 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचे येत आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. जय. मी आता बोललो तर माझ्या स्वतःच्या अंगाचे केस उभे राहिले. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे चाचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्या बात आहे. खरं तर धर्माच्या पलीकडचा तो राजा होता, म्हणून त्यांना जगातील सर्वोत्तम राजांपैकी एक राजा म्हणून म्हटलं जातं, जाणता राजा म्हटलं जातं, कारण त्यांनी नेहमी प्रजेचा विचार केला. अशा जाणत्या राजाला पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुद्रा. मैदानाकडे आपण जाऊया, जिथे मात्र दुसरं षटक हाताळलं जात आहे. दुसऱ्या षटकाच्या सरतेशेवटी आतापर्यंत धावसंख्या 24 धावांची नोंद झाली आहे. सूरज करत थोडासा मात्र मार खात असताना यावेळचा चेंडू बॅकफुटला राहून खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलोन थ्रू मध्ये चेंडू अडला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांचा खेळ अगदी संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. 1.5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्येले 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. यावेळचा चेंडू हलक्या हातानं कट केला. चेंडू शॉर्ट पॉईंटकडे आला. डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न अगदी क्लोज डिसिजन होऊ शकला असता. खेळाडू ते मात्र बाल बचावलाय. सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आराध्य 11 पाटणोली बिनबाद 25 धावा. दोन षटकं संपली गेलीत. 25 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये सूरज घरत आला होता. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहित घरत पुन्हा एकदा येतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय डीप मध्ये गेला, जिथे मात्र 6 धावा मिळाल्या. षटकार आलाय. बॅट्समन तन्मयच्या बॅटमधून हा षटकार. दबाल्यात आणि खरं तर काय म्हणावं, अब्दुल चाचा ज्या पद्धतीने म्हणाले तेवढंच मी म्हणेन, और भी खूबसूरत और भी ऊंचा मेरे देश का नाम होगा, काश की हर हिंदू विवेकानंद और हर मुस्लिम कलाम हो जाएगा. क्या बात है. फुलटॉस होता. वेग आहे चेंडूला. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. वाईट +4 मिळणार 5 धावा. ते 36 धावा, 36 रन्स. रोहित घरत. चेंडूला वेग होता. सुरुवात 6 झाली त्याची. त्यानंतर मात्र वाईट +4 मिळाल्या 5 धावा. धावा संख्या होती 36. 36 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. वेगानं चेंडू रिलीज केलाय. चेंडू आला निर्धाव. 36 आहेत. चांगली गोलंदाजी, खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा रोहित. यावेळचा चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन लेग स्लिप मध्ये आला होता. बाउन्स होत झालाय. चेंडू अडलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. स्पेशली थँक्स
अब्दुल चाचा धावसंख्या आहे 37 धावा, 37 रन्स. यावेळच्या चेंडू समोरून उडवला आणि मात्र निर्धाव. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं रोहितची. भल्या भल्या फलंदाजांना जो हिट करतो ज्याचं नाव आहे रोहित. खोलात टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. चेंडू शॉर्ट स्क्वेअरकडून डीप कडे गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप पाहायला मिळाला तिथे. फक्त सिंगल मिळाली गेली आणि या सिंगलनं टोटल स्कोर मुजवून 38 रन्स 38 झाल्यात. तिसरं षटक चालू, 38 होत आहेत. पुढील मॅचसाठी आम्ही अनाऊन्समेंट करतोय. जांभुलपाडा विपक्ष वेशवी. टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण फॉर्मॅटमधील एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूया. कित्येक स्पर्धा एकमेकाच्या विरोधात ते नेहमी खेळत असतात. आज काय घडेल? डीपमधील क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि चेंडूला मात्र ज्यानं कलेक्ट केलं सूरज होता तिथे. चला, ड्रिंक ब्रेक होतोय मैदानामध्ये. हा ओव्हर संपत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आराध्य लेवन पाटणोली संघाची धावसंख्या होती बिनबाद 39 धावा. चौथं षटक गोलंदाज अंकेश आला. अंकेश पाटील. अंकेशचा हा पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडालाय आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. पहिला ब्रेक थ्रू म्हणावा लागेल. तन्मय पाटील होतोय झेल बाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. खेळाडूचं नाव आहे रतेश पाटील. रतेश पाटील येतोय. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूती अंकेशला मिळालेलं यश. रतेश टू अंकेश. यावेळचा चेंडू बाउन्सर मारलाय. समोरून चेंडू वेगानं उडवलाय आणि डॉट बॉल येतोय. दुसरं षटक जर पायऱ्या 18 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि हे चौथं षटक चालू आहे. वापसी केली असं म्हणावं लागेल. कमबॅक केलं. 39 वरती थांबवलं आतापर्यंत पाटणोली संघाला. पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जात असताना थांबवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक मिळाली आहे आणि या एकीच्या साह्यानं धावफलक पोहोचले चौथ्या दशकात, अर्थात 40 धावा. 40 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 40.
खोलात टाकण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट कव्हर कडून उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सूरज आहे तिथे, अतिशय चिवट क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल, ज्याला नेहमी डीप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरजला तोपर्यंत मिळाली जाते, फक्त एक सिंगल मिळाली आहे. 41 होत आहेत. यावेळचा चेंडू मिड ऑफ कडे खेळलाय, लॉंग ऑफ कडे जात असताना तोपर्यंत एक मिळाली आहे. दुसरी साठी पलटला आहे, परंतु थांबावं लागतंय. बेचाळीस होत आहेत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुद्धा म्हणावे लागेल. जे चौथं षटक आलं अंकेशचं, ज्यामध्ये अंकेशनं धावसंख्येचा जो स्पीड होता तो कमी केलाय. फक्त आतापर्यंत 3 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. एक यशस्वी षटक म्हणावं लागेल, जे सध्या अंकेश हाताळत असताना चौथ्या क्रमांकावरती, ज्याला गोलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी ज्याला गोलंदाजी साठी निवडला आणि त्यानं ते करून दाखवलं. यावेळचा चेंडू सुद्धा शरीराचा वेध घेतोय. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये आलाय, लेग बायच्या स्वरूपात मिळाली सिंगल आणि षटक संपले चौथं. एका यशस्वी षटकाची सांगता अवघ्या धावा खर्च केल्या अंकेशनं. 3 धावा आणि संघाची धावसंख्या होते 43. राया शिव शेवटचं षटक आणि गोलंदाज आलाय अमिश घरत. आतापर्यंत धावसंख्या 43 होती. अमिश आलाय शेवटच्या षटकासाठी. यावेळचा चेंडू एक गुडघा फोल करून डीप मिड विकेट कडे. यावेळेस मात्र चेंडूला हिट केला जातो आणि चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. संघाची धावसंख्या होती 49. यावेळचा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये खेळला गेलाय. फ्लाय स्लिपच्या बरोबर बाजूने चेंडू जाईल की कसं वाटलं होतं, पण चेंडू स्टॉप झाला. एक मिळाली आहे. 50 होत आहेत. पाटणोली संघाच्या 50 धावा. धावोपालकती अर्धशतक लागलं गेलंय. बीट केले फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. रतेशला इथे मात्र बीट केलं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही अनाऊन्स करतोय. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न मिस झाला. बॅट्समन तुर्तास बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली आणि या सिंगलनं धावसंख्या 1 ने वाढते. 51 होत आहेत. जांभूलपडा विपक्ष वेशवी अशी मॅच, एक मैत्रीपूर्व लढत आपण म्हणूया एकीकडे, परंतु मैदानामध्ये प्रत्येकाला जिंकायचंच असतं आणि जिंकण्याच्या ईर्षेने मैदानामध्ये खेळ करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. अखेर सूर गवसलाय. योगेशच्या बॅटमधून आलाय षटकार. आल्यात. षटकार येतोय. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होतीये 57 धावा. 57 रन्स.
सरते शेवटी का होईना मोठे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न चालू आहे. डीपमध्ये झेल होण्याचा इथे मात्र झेल करण्याचा प्रयत्न केला आणि तो कॅरी केला जातोय. खेळाडू क्रमांक दुसरा बाद होतो आणि इथे मात्र सत्र सुद्धा संपलंय. 5 षटकांचा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आराध्य 11 पाटणोली या संघाची धावसंख्या धावपालकाती लागली जाते. 2 बाद 57 झाल्यात, 58 करायच्या आहेत. तर पुढील मॅचची नाणेफेकी केली जाईल. वेशवी विपक्ष जांभूलपाडा. टॉस साठी यायचं आहे. वेशवी 11 वेशवी विपक्ष जांभूलपाडा 11 जांभूलपाडा. गुरु विरुद्ध शिष्य असं म्हणूया. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो प्रयास पाटील असेल आणि त्याचे सर्व सहकारी समर्थला अक्षरशः आपल्या क्रीडा क्षेत्रातील गुरु मानत असायचं कारण आहे समर्थनं ते दिलंय. असं म्हणतात ना, तुम्ही तुमचे अनुयायी निर्माण केले तर तुम्ही एका पिढीकडून दुसरीकडे तुमचं ज्ञान आणि तुमचं नाव तुमची कला तुम्ही ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही तुमचा अनुयायी निर्माण करणं गरजेचं आहे. आणि टेनिस क्रिकेटचा जो गोल्डन पेज लिहिला जाईल ना, तेव्हा त्या गोल्डन पेजवर गोल्डन अक्षरामध्ये समर्थ कडू हे नाव सुद्धा असेल. त्या पद्धतीनं समालोचन क्षेत्राचा गोल्डन पेज जेव्हा तुम्ही उघडाल तेव्हा आत्माराम म्हात्रे हे नाव सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं ऐकायला मिळत जाईल. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथं धन्यवाद प्रसाद. वेशवी विपक्ष जांभूलपाडा आणि मिलिंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी 4 षटकं असतील. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. छापा जिंकला, काय करण्याचा निर्णय असेल? बघू ठरवू. समोर समर्थ आहे, काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर काय नाही, 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. धन्यवाद तुझं. समर्थ, समोरच्या संघाला तू काय सांगशील? आतापर्यंत मोठमोठे खेळाडू तू घडवले आहेस, पण समोरच्या संघाला तू काय सांगशील तुझ्या कामगिरीबद्दल? नो डाऊट सर्वांच्याबद्दल, कारण तू जेव्हा मैदानामध्ये असतं तर विजय जवळजवळ तुझ्या आसपासच घुटमळ असतं. 108 धावांची खेळीसुद्धा हे मैदानं बघितले आहेत. अनेक खेळाडू तू घडवल्यास. समोरच्या संघाला काय सांगशील आज? नक्कीच त्यांनी या मैदानावर अजून चांगलं खेळावं. जरी आम्ही त्यांच्या विरुद्ध असेल, त्यांनी नक्कीच चांगला क्रिकेट या मैदानावर त्यांनीसुद्धा गाजवावं आणि चांगल्या स्टेजवर त्यांनीसुद्धा क्रिकेट चांगलं खेळायला जावं, हीच नक्कीच माझी शुभेच्छा असेल त्यांना. धन्यवाद. एक मोठ्या खेळाडूचं हे मोठं लक्षण आहे, म्हणून त्याला मी तो मुद्दाम प्रश्न प्रसाद विचारला होता. येस, खरं तर तुम्ही फक्त कामाने नाही तर तुमच्या नावाने सुद्धा मोठं व्हायचं असेल तर तुमचे विचार सुद्धा तेवढे मोठे असावे लागतात. आणि मी म्हणेन समर्थकडे ते सर्व काय, म्हणून त्याला खरं तर अनेक खेळणारे खेळाडू हे त्याला मी गुरुस्थानी मानत असतात. याचं कारण सुद्धा तेच आहे. तर आपण जाऊया पुढील मॅचकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो असणार आहे 4 षटकांचा. त्या अगोदर मात्र पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो असेल ज्यामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया आमच्या सहकारी समालोचक विपुल पाटील यांना. 30 मध्ये करायच्यात 58 होतील की रोखल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया विपुल पाटील यांच्याकडे. धन्यवाद. आपण पूर्वार्धामध्ये प्रसादजी भोरी यांचा आवाज ऐकलात. 30 बॉल आणि 58 धावांची गरज आहे आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला आपण रोहित गुरुनाथ घरत आणि त्याच्यासोबत नॉस्टॅकेडला सूरज घरतला पाहू शकता. आणि गोलंदाजी ट्रॅकवर योगेश पाटील, पाटणोली संघाचा हा महत्त्वाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरतून खेळायचा होता आणि इथून मात्र यावेळी सिंगल्सनं सुरुवात केली रोहितनं. बऱ्याचशा आपण आठवडं पाहायला गेलं तर हा खेळाडू प्रचंड क्रिकेटचे दौरे या खेळाडूचे पाहायला मिळाले. नुकताच कोल्हापूरची आयकॉनची स्पर्धा त्यानं गाजवली आणि त्यानंतर आत्ताच सातारा प्रीमियर लीगमध्ये खेळताना देखील आपण रोहितला पाहणार आहोत आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंगसाठी दाखल झाला. सूरज घरत स्ट्राईकला पाहायला मिळेल.
आराध्य 11 पाटोली या नावानं बऱ्याच वर्ष हा संघ खेळतोय. आराध्य 11 पाटोलीचे संघमालक असतील, त्यांचे समर्थक असतील, आज प्रचंड त्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे. स्पर्धेच्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. मागील चेंडू थोडासा शरीराच्या दूर टाकला होता. एक्स्ट्रानं आणखीन एक धाव जोडली जाईल. यावेळचा हा बॉल योगेशचा वेगाने टाकत असताना आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. मागील चेंडू आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. योगेश पाटीलची हीच ओळख करायला. आराध्य 11 पाटणोली या नावानं संघच नाही तर आराध्य या नावानं पाटणोली विभागामध्ये फार्म हाऊस देखील तेवढाच प्रसिद्ध आहे. आणि त्याच खरं तर गावातील संघ सध्या मैदानामध्ये आराध्य या नावानं खेळताना पाहायला मिळतं. बऱ्याचशा स्पर्धा या संघाने गाजवल्यात. टप्प्याचा बॉल होता, इनफिल्डच्या वरतून खेळला. बॅडमिंटन शॉट खेळत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि महत्वाची विकेट देखील मिळवल्या. सूरज घरतला मात्र परतीचा इशारा दिला. फ्रीडम दाखवली संघाला महत्वाचा खेळाडू ची विकेट देखील आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाने मिळवले. ज्या सूरजला मी धाकटीच्या मैदानामध्ये पहिली स्वप्नातली बाईक जिंकताना पाहिलं होतं आणि तो सूरज अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये रोहित शशिकांत घरत येताना पाहायला मिळतात. 2 रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तर धाकटीचे प्रेक्षक त्यांच्या वतीनं 1,000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. धाकटीची संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि यावेळचा बॉल इनफिल्डच्या वरतून खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पलीकडं रोहित आला आणि रोहितनं पहिल्याच बॉलवर स्वागत केलं. योगेश ठोकला हा खणखणीत चौका. हा देखील उल्लेख केला की दोन्ही रोहित तेवढ्याच प्रचंड इन्फॉर्म मध्ये आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धा या दोन्ही रोहितनं गाजवूनच सोडल्यात. यावेळचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडं. रोहितने केला हिट. मिळतील धावा 6 षटकार. अलग निखिल धुमाल सध्या ऑपरेट करताना पाहायला मिळतात. आणि सध्या धाकटीजी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि नेहमीच धाकटीजी टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व वैभवजी घरत धाकटीजू यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या धाकटीजी संघाला. आमची निशी घरत ते देखील एन्जॉय करतात स्पर्धा. त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. जिम्नॅस्टिक आहेत आणि नेहमी त्यांचं उत्तम समालोचन देखील ऐकायला मिळतं अशी निशी घरत संयमजी घरत यांचा घरचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक उत्तम समालोचक मराठीचे संयमजी घरत यांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटील दाखल झाला. यावेळचा आकुट टप्प्याचा बॉल बॅटच्या राडारमध्ये आला आणि त्याला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडं. रोहित गुरुनाथ घरतच्या बॅट मध्ये आलाय. पहिला
पहिल्या बॉलवर जणू काय स्वागतच केलंय ते म्हणजे तन्मय पाटीलचं. उरण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक श्रीमंत या खेळाडू म्हणून मला का मानलं जातं? ज्या खेळाडूच्या नावावर 6 बाईक राहिल्यात, गेल्या हप्त्यामध्ये अगदी 3 सायकल जिंकण्याचा पराक्रम याच खेळाडूने केलाय. कोल्हापूरची नुकतीच आयकॉनची स्पर्धा गाजवल्या आणि कालची रात्र केवळ्याच्या मैदानामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला होता. तोच रोहित सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 20 मध्ये चेंडू खेळून काढला, डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. थोडीशी पडझड चालू आहे. जीवाच्या आकांतानं सध्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाटोळी संघाच्या क्षेत्ररक्षणाला पाहिल्या, पण इथून सिंगलला डबल आणि डबलला टिबलमध्ये 3 धाबा इथून कंप्लीट करत असताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहतोय. हीच तर खासियत राहिल्या धाकटीजीचं. आपण क्रिकेट पाहायला गेलं तर 10-12 वर्ष आपण पाठीमागे आप्पा गेला तर शेतामध्ये हे खेळाडू खेळायचे आणि हा चांगला सराव त्यांचा देखील पाहायला मिळाला. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला, पण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय पाटीलची. एक्स्ट्रा आणखीन एक चेंडूतून टाकावं लागेल, तो म्हणजे तन्मयला धावा लागले गेले त्या 22-58चा पाठलाग करायचा. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण रोहित शशिकांत घरातला पाहू शकता. खेळाडूंना बऱ्याचशा स्पर्धा यंदा गाजवल्या. जेव्हा रोहित घरात नॉनस्टेकला तो खेळला नाही तेव्हा रोहित हा खेळला. यावेळचा हा बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेली तडी चांगला थ्रो जरूर केला होता क्षेत्ररक्षकांना. आकाश पाटील तिथे होते आणि त्यांचा थ्रो थोडासा चुकीचा म्हणावा लागेल. जय पाटील हा थ्रो केला होता जिथे सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि धावा लागले गेले त्या 24 धावा. आपण क्षेत्ररक्षणामध्ये नजर टाकली तर फर्स्टलीमध्ये तुम्हाला आकाश पाटील पाहायला मिळतात आणि या संघाचे संघ मालक आहेत. नुकताच मी हा देखील उल्लेख केला की आराध्य फार्मचे ओनर आहेत ते आणि या स्वतः संघाचे संघ मालक. यावेळचा बॉल 20 मध्ये फटका खेळताना पाहायला मिळालेत. फक्त सिंगल रन्स मिळेल. आता यावेळी कोणती चुकी करायला तयार नाही आराध्य स्पोर्ट पाटोली संघ. धावा लागले गेले ते 25 धावा. 25 रन्स पाहायला मिळतात आणि या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तन्मय पाटीलचा आपण षटक पाहू शकता आणि सुरुवात चांगलीच पाहायला मिळाली ती म्हणजे फ्रीडम धाकटीजी या संघाची. यावेळचा बॉल हलक्या त्यानं सॉफ्ट हँडने खेळला. 20 मध्ये चेंडू पाहायला मिळते आणि थोडेसे फंबल जरूर झाले. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोहितनं जरूर केला, पण जरूर नाराजी पाहायला मिळेल आणि इथून मात्र सिंगल रन्स फक्त मिळेल. 26 धावा दापडा लागले गेल्यात. याच क्रीडांगणामध्ये गत वर्षामध्ये पाहायला गेलात तर नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणखीन एक सायकल याच रोहितने मिळवली होती. त्या खेळाडूच्या रेसिंगमध्ये कोणीच नव्हता. जवळजवळ 175 पेक्षा जास्त धावा याच क्रीडांगणामध्ये रोहितनं कुठल्या होत्या. आणखीन मला स्पर्धा आठवती ते म्हणजे पुण्याच्या मैदानामध्ये केलं रोहितनं असे अनेक कारनामे केलेत. पण यावेळचा बॉल हलक्या हाताने रोहितने खेळला. समोरच्या दिशेनं क्षेत्र स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत. फक्त एकच धाव मिळेल आणि आता मात्र एकेरीत अविनाशी धावा लागले गेलेत त्या 27 धावा पाहायला मिळतात. मागील षटकामध्ये 15 आल्यात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. पहिली विकेट जरूर गेल्या, पण एक चांगली पार्टनरशिप सध्या फ्रीडम डाकटीजी संघाची पाहायला मिळते आणि धावा लागले गेलेत त्या 1 बाद 27 धावा. आणि सध्या आपण डाकटीजी संघाला खेळताना पाहता आणि आमची मित्र उपसरपंच मंगेशजी करत असतील. त्याचसोबत आपण पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षाची आमची कट्टर समर्थक आणि डाकटीजी टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे शक्ती मात्री हे देखील एन्जॉय करतात. यावेळचा बॉल हलक्या हातानं खेळला गेला. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि रोहितनं हे ओळखलं होतं. अगदी पहिल्याच चेंडूवर सिंगल्सनं सन्मान करत असताना योगेश पाटीलचं षटक. पहिल्या षटकामध्ये ज्यानं 12 धाबा खर्च केल्या होत्या. येणारे आता 17 बॉल आणखीन जिंकण्यासाठी फ्रीडम धाकटीजी संघाला 30 धावांची गरज. 17 मध्ये 30 बनवायच्या आहेत. धावा जरूर बनवाव्या लागतील, पण सध्या रोहित गरत मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. ज्या खेळाडूनं प्रचंड स्पर्धा गाजवली. मला आणखीन खरं तर कोटाचं मैदान आठवते जिथे
उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व सुपर ओव्हर ठरली होती. समोर संदीप पाटील पप्पू होता, पण या पट्ट्यानं 28 धावा त्या सुपर ओव्हरमध्ये देखील ठोकल्या होत्या. या बेलचा बॉल बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ वरून चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाले, थोडंसं पंबल झाले. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते आणि लगेच क्विक दुसरी धाव देखील घेत असताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहिलं. धावपटला धावा लागले गेले त्या 30 आणखीन 15 मध्ये 28 बनवायच्यात. नुकतीच पाहायला गेलं तर बालाजी नेटवर्क केवालीची स्पर्धा या खेळाडूंनी खेळली. अगदी सेमीपर्यंत पोहोचली होती. समोर घोड संघ होता, पण काही गोलंदाजांनी थोड्याशा धाबा देखील खर्च केल्या. यावेळचा बॉल डीप मिड विकेट मध्ये रिझन मध्ये खेळला. एका टप्प्याने चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडं. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. या चौकारानं आता समीकडे बदलले जाते. येणारी 14 चेंडू आणि आणखीन 24 धावांची गरज. 14 मध्ये 24 बनवायच्यात. योगेश पाटीलच्या विरुद्ध रोहितच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळाला. यावेळचा बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. महत्वाची गोल्डन विकेट. संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा सरसेनापती रोहित गरतला दाखवला परतीचा इशारा. विकेट गोलंदाज योगेश पाटील मिळून दिला. महत्वाचा खेळाडू ज्याच्या बॅटमधून अगदी षटकार चौकार त्यांना पाहायला मिळाले आणि त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेरच पाठवल्या. दीपेश गरत आले आणि आता मात्र समीकरण असेल येणारी 13 बॉल 24 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणूयात की दाखवली टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाखल होताना पाहायला मिळतं. सर्वाधिक लांब लचक षटकार त्याच्या बॅटमध्ये नेहमी पाहायला मिळतात असा दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 13 मध्ये आणि 13 चेंडू आणि आणखीन 24 धावांची गरज. बऱ्याचशा स्पर्धा दीपेशने देखील खेळल्यात. मग यामध्ये रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीग असेल, या स्पर्धेमध्ये चांगलीच बॅटिंग दीपेश आम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळे महत्वाचा खेळाडू मिडल ऑर्डरला तो नेहमी येत असतो. त्याच्या बॅटमधून मोठमोठे लांबलचक षटकार पाहायला मिळतात. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला होता. शरावर आदळणारा चेंडू पाहायला मिळाला, पण बॅटला ब्रश करून चेंडू शरावर आदळला. त्यामुळं इथून सिंगल रन्स कंप्लीट केली गेली आणि धावपटा धाबा लागले गेले. त्या 35 धाबा येणाऱ्या आणखीन 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फ्रीडम धाकटी जुई या संघाला आणखीन 23 धाबांची गरज. 12 बॉल 23 धाबा.
विविधेत एकता म्हणजे भारत देश आणि त्याचं पण संगीत ऐकलं. 35 धावा आपल्याला लागले गेल्यात आणि आता येणारी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 मध्ये 23 धावा बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतात. आराध्य स्पोर्ट पाटणवडी संघ रतीश पाटीलला आपण पाहू शकतो. आणखीन एक युवा जनरेशनचा गोलंदाज आणि बऱ्याचशा खरं तर स्पर्धेमध्ये हा महत्त्वाचा खेळाडू राहिला. कुंडेवाडच्या मैदानामध्ये देखील दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी राहिली होती. इथे महत्त्वाची स्पर्धा याच गोलंदाजाच्या जोरावर पाटवणी संघाने जिंकून दिली होती आणि तोच रतीश सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. हा खूप टप्प्याचाच बॉल होता पण बॅटच्या नीटचा रडारमध्ये आला आणि व्ही शेपमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली गेली आणि 36 धावा आता धापडला लागले गेल्यात. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 11 मध्ये 22 बनवायच्यात. सध्या फ्रीडम 11 धाकटीजी संघ विंधणे ग्रामपंचायतीमध्ये एकूण 8 गावं आहेत आणि या 8 गावातील जर संघ पाहायला गेला तर ज्यामध्ये धाकटीजू असेल, टाकी गाव असेल, विंधणे असेल, बोरकारा असेल, नवापाडा असेल, चांगलीच त्यांची खेळ पाहायला मिळाला. यावेळचा बॉल उडवलाय चांगलाच लॉंग ऑफ रिझन मधून समोरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. जिथे फक्त एकच धाव मिळाली जाईल आणि या एकेरी धावेनिशी आता धावा लागले गेलेत त्या 37 धावा धावपडावर पाहायला मिळतात. येणारे 10 बॉल 21 धावा. नवापाडाचा उल्लेख यासाठी केला की मोराच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये बामणडोंगरी सारख्या बलाढ्य संघाला जर्मन नवापाडा संघानं पराभूत केलं आणि चांगलीच कारनामा स्पर्धेमध्ये राहिला होता. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. हलक्यातने खेळला. सिंगल डबल्सनं आता या सामन्यामध्ये सध्या फ्रीडम 11 धाकटीजी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पण येणारी 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. रोहितला चांगली कामगिरी करावी लागेल. खेळाडू प्रचंड इन्फॉर्म मध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अर्धी षटकं याच खेळाडूने ठोकलीत. जेव्हा रोहित गुरुनाथ घरात स्वस्तामध्ये बाद झाला तेव्हा हा रोहित त्यानं कारनामा केला. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस होता. लवकर पिक केला पण चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील चांगलाच पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने केला. जीवाच्या आकांतानं 2 खेळाडू धावले होते आणि या 2 धाबा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. 40 धाबा धापड्या लागले गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि 18 धाबांची आणखीन गरज. 18 धाबा आणखीन बनवायचे त्या 8 चेंडूमध्ये. एका दुसरा मोठा फटका आला या सामन्यामध्ये तर इथून फ्रीडम 11 धाकटीजी संघ सामना जिंकू शकतो. एका दुसरा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा पाटणवली संघ देखील कारनामा करू शकतो. आठ चेंडू आणि 18 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. पाठीमाग यष्टरक्षक वेगाने धावलेत. झेल उडाला आणि महत्वाची विकेट आणि रोहित गर्दीतून होईल झेल बाद. महत्वाचा विकेट गोलंदाज रतीश पाटीलने मिळवला आणि धाकटीजी संघाला या सामन्यामध्ये महत्वाचा आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय ज्याच्याकडे दीर्घ अनुभव आहे. एक मोस्ट लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण मयूर पाटीलला पाहू शकतो. सध्याच्या बऱ्याचशा स्पर्धा मयूर पाटीलच्या फटक्याने जिंकून दिल्यात पण आराध्य 11 पाटणवली या संघाचा देखील बऱ्याच मैदानामध्ये कारनामा पाहायला मिळाला आणि मोठमोठ्या स्पर्धा या संघाने गाजवल्यात. यावेळचा बॉल पहिलाच बॉल खेळत असताना मयूरनं लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय. सीमारेषा पलीकडं हा षटकार.
धाबांची आणखीन गरज. शेवटचा बॉल निर्णायक ठरला तो म्हणजे फ्रीडम 11 धाकटीजी संघासाठी. मयूर पाटील आला आणि मयूर पाटीलनं आल्याच आपल्या नावाची छापच सोडली या सामन्यामध्ये. षटका ठोकला जिथे 7 मध्ये 18 बनवायचा होता. 6 धाबाचा फटका आणि अर्धा टेन्शन दूर केलं ते म्हणजे धाकटीजी संघाचं पड. इथून आता दीपेश घरला चांगली बॅटिंग करायला लागेल. मोठी बंधुराज नेहमीच बऱ्याचशा मोठमोठ्या लीगमध्ये पुरस्कृत झालेले आकाश गरत असतील आणि त्यांचे छोटे बंधुराज सध्या मैदानाच्या आतमध्ये दीपेश खेळताना पाहायला मिळतात. 6 मध्ये 8 इथून 12 धाबांची आणखीन गरज. केतन पाटीलचा पहिलाच बॉल पाठीमागं फिरून खेळायचा होता. अगदी चेंडू हातातून निसटला आणि लगेच सिंगल रन्स देखील पाहायला मिळत्या. बॅटला ब्रश झाला होता चेंडू आणि पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. समीकरण असेल येणारे 5 बॉल आणि आणखीन 11 धाबांची गरज. 5 मध्ये 11 बनवायच्यात. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतो. शेवटच्या बॉल पर्यंत चेंडू हा सामना जाताना पाहायला मिळेल आणि बऱ्याचशा स्पर्धा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा जात असतात तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठ तेवढीच पाहायला मिळते. व्यासपीठासमोर अगदी आपण बालूला पाहू शकतो ज्याने दादरपाड संघाची झोपच उडवल्या. 5 मध्ये आता 11. मयूर पाटीलच्या बॅटमधून षटकार तर मगाच्या बॉलमध्ये आला. यावेळचा बॉल पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. तुम्हाला वाईडसाठी कोणत्या पद्धतीचा रिव्ह्यू नसणार आहे त्यामुळं अगदी वाईड बॉल पाहायला मिळाला आणि रिव्ह्यू नसेल वाईडसाठी तुम्ही हाईट पॅक नो बॉलसाठी घेऊ शकता. रनआउटसाठी तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता. आणि हे सांगत असताना पंच येणारी 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 10 धाबांची गरज. 5 मध्ये 10 बनवायच्या. जोपर्यंत मयूर पाटील आहे तोपर्यंत धाकटीजी संघ सांगत असेल की हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. बऱ्याचशा मॅचेस मयूर पाटीलच्या बॅटिंगच्या जोरावर धाकटीजी संघाने जिंकल्यात आणि त्यामुळं हा अनुभवी खेळाडू आहे. पण आता येणारी 5 बॉल जिंकण्यासाठी आणखीन 10 धाबांची गरज. थोडंसं टेन्शन जरूर जाणवतं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण केतन पाटील यांना पाहू शकता. महत्वाचा गोलंदाज आहे केतन. येणारे 5 चेंडू 10 धाबांची गरज. यावेळचा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टिक्षकाने या 2 चुका केल्यात आणि आता मात्र एकच धाव इथून मिळाला जाईल. पुन्हा एकदा बॅटला चेंडू व्रत झाला. मोठे फटके येत नाही आहेत. प्रॉपर टायमिंग केलं जात नाही आहे त्यामुळं बॅटच्या रडारामध्ये फटका आलाच नाही आहे. मागील 2 जे धावा आल्यात त्या पाठीमागच्या दिशेनं जिथे यष्टिक्षण फार खरा पाहायला मिळाला. आणि आता येणारी 4 चेंडू आणखीन 9 धाबांची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाही. पण 4 मध्ये 9 कोणता संघ बनवेल की यांना धावा डिपेंड केल्या जातील. आराध्य 11 पाटणोली संघ आणि गोलंदाजीसाठी हाच संघ नेहमी ओळखला जातो. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता पण इथून हलक्या हाताने खेळून काढला. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतात. फक्त एकच धाव मिळाल्या जाते. कोणत्या प्रकारचा मोठा फटका आलाच नाही त्यामुळे आता येणारे 3 चेंडू आणि 8 धाबांची आणखीन गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धाबा. कोणता संघ सामना जिंकेल? एका बाजूला फ्रीडम 11 धाकटीजी आणि दुसऱ्या बाजूला पण पाहायला गेला तर आराध्य स्पोर्ट पाटणोली संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि या सामन्यामध्ये सध्या गोलंदाजांची बाजू पाहायला मिळाली. संपूर्ण या सामन्यामध्ये जर विचार केला तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. केतन पाटीलनं पाटीलशाहीत दाखवल्या पण समोर आता मयूर पाटील आहे. एवढंच एक कडवं आव्हान. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 20 परीक्षण निघून गेल्या. शेतक्ष वेगाने आलेत. एका धावेवर थांबवल्या. दुसरी धाव घेण्याचं धाडसच होणार नाहीये. चांगली सध्या शेतक्षण पाहायला मिळत्या. येणारे आता 2 चेंडू आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. धाकटीचे प्रेक्षक हेच सांगत असतील की एखादा षटकार येऊ दे हा सामना जिंकू शकतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलात तर पाटोळी संघाचे प्रेक्षक सांगत असतील की हा चेंडू जर डॉट आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हा सामना जिंकू शकतोय. शेवटचे 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि आता इथून मात्र या सामन्यामध्ये अजूनही कोणता संघ जिंकला नाहीये. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धाबांची गरज. शेवटचा 1 बॉल 6 धाबांची गरज. चांगला सामना रंगताना पाहायला मिळाला. एका बाजूला प्रेक्षकांची उत्कंठा तेवढीच पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये शेवटचा एका चेंडूवर आता भवितव्य ठरेल की कोणता संघ दुसरा सामना खेळणार.
थोडंसं टेन्शनमध्ये पाहायला मिळतं. गुलाबी थंडीमध्ये सध्या दोन्ही संघाला तेवढाच घाम फुटला, कारण शेवटच्या बॉलवर नेहमी आपण बऱ्याच वेळा षटकार येताना पाहिला, पण कधी कधी गोलंदाजांची देखील बाजी मारल्या. त्यामुळे या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल, शेवटचा एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण केतन पाटीलला पाहतोय आणि समोर षटकारवीर मयूर पाटील. शेवटचा एक बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. हे चित्र नेहमी पाहायला मिळतं कोणती स्पर्धा असो, पण शेवटचा एक बॉल आणि आता शेवटच्या एका बॉलवर आपण टाळ्यानं स्वागत करूयात. एक बॉल 6 धावांची गरज. यावेळचा बॉल खालीच राहिला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं. 2 धावेनं सामना पराभूत व्हावा लागलाय फ्रीडम 11 धाकटीजुई संघाला. हार्ड लक धाकटीजुई संघ आणि सामना जिंकलाय आराध्य स्पोर्ट पाटोली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन